तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहरातील खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले आहे. सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आणि मालेगाव सटाणा रोड या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असल्याचं मनसेने निवेदनात म्हटलंय. या खराब रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचे मनसेनं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे या प्रश्नावर यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनं देण्यात आली होती. विविध आंदोलने आणि रास्ता रोकोच्या माध्यमातून रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून तात्पुरती डागडुजी केली जाते आणि काही दिवसातच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत असल्याचा आरोपही मनसेनं यावेळी केला आहे. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचं दर्जेदार आणि कायमस्वरूपी काम करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना 15 ऑगस्टला आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश विस्पुते, मनसे तालुका अध्यक्ष पंकज सोनवणे, दिनेश जाधव, पंकज शेवाळे, अरुण पवार, गणेश पवार, भैया सोनवणे, विशाल निकम, ओम पाटील, जयेश निकम आदी मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आता मनसेच्या निवेदनाची प्रशासन कितपत दखल घेते आणि सटाणा शहरातील रस्त्यांचा प्रश्न प्रत्यक्षात कधी मार्गी लागतो याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय. प्रखर न्यूजसाठी सटाणाहून भैयासाहेब माळी.